सो ॲबनॉर्मल पिरियड्स असतात असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला नॉर्मल काय आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे, तर आपल्याला ॲबनॉर्मल काय आहे याचा अंदाज येईल. सो नॉर्मल पिरियड ह्याच्यामध्ये काय काय बघितलं जातं, याच्यामध्ये किती फ्रिक्वेंटली पिरियड येत आहेत पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट किती दिवस पिरियड चालतोय, आणि तिसरी गोष्ट किती प्रमाणात ब्लिडिंग होत आहे. या 3 गोष्टी आहेत. ओके, सो साधारणपणे 28 दिवसांचं सायकल असतं असं आपण म्हणतो. 3 ते 4 दिवस ब्लिडिंग होतं असं आपण म्हणतो. आणि नॉर्मली एक 80 ml पर्यंतचा ब्लड लॉस दर सायकलला हा नॉर्मल धरला जातो. याच्या व्यतिरिक्त जे काय असेल ते सगळं आपल्याला ॲबनॉर्मल धरायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 21 दिवसातच पाळी येते ॲबनॉर्मल आहे. 40-45-45 दिवस पाळी येत नाही आहे, ॲबनॉर्मल आहे. कमी अंगावरून जात आहे, ॲबनॉर्मल आहे. जास्त अंगावरून जात आहे, ॲबनॉर्मल आहे. पाळीच्या वेळेला पोटात दुखतंय, ॲबनॉर्मल आहे. सो असं आपल्याला डिफरन्शिएट करायला लागतं नॉर्मल आणि ॲबनॉर्मल पिरियड्समध्ये.